पिंपळनेर नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा। नगराध्यक्षपदी भाजपाच्या डॉक्टर योगिता चौरे यांची निवड। भाजपाला 8 नगरसेवक, शिवसेनेला 8 तर अपक्ष 2 जागांवर विजयी। पिंपळनेर नगर परिषदेसाठी यंदा प्रथमच निवडणूक झाल्याने आपल्याच पक्षाचा झेंडा नगर परिषदेवर फडकविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवली होती। दिग्गजांना धक्का देत ऐनवेळी पक्षांतर केलेल्या अनेक नवख्या उमेदवारांना नगर परिषद निवडणुकीमध्ये संधी देऊन प्रमुख दावेदारांचे तिकीट कापले गेले होते। अनेकांनी वेगळी चूल मांडून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा निर्धार केला होता। पिंपळनेर शहरात प्रथमच नगर परिषद निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये पिंपळनेर शहरामध्ये तब्बल 71.98% मतदान झाले आहे। या निवडणुकीमध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर योगिता जिते चौरे यांचा दणदणीत विजय झाला आहे, तर शिवसेनेच्या प्रमिलाताई गायकवाड यांचा पराभव झाला आहे। एकूण 20 उमेदवारांपैकी भाजपाला 8, शिवसेनेला 8 व अपक्ष 2 उमेदवार असे 18 उमेदवार निवडून आले आहेत। तर प्रभाग क्रमांक 2 साठी यथावकाश निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तर नगरसेवक पदासाठी 74 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती। 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज रविवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजेपासून शहरातील भीमा नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पार पडली। दरम्यान सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर 10 टेबलांवर प्रभागानुसार मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली। विजयी उमेदवारांचे नाव घोषित होताच त्यांच्या समर्थकांकडून तीव्र घोषणाबाजी करीत जल्लोष करण्यात आला। मतमोजणी प्रक्रिया संपूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह मिरवणूक काढून प्रचंड जल्लोष केला। मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तात्रय शेजूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक पाटील, अभियंता तेजस लाळे यांसह नगर परिषद प्रशासनाने कामकाज पाहिले। पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, भूषण शेवाळे, संदीप संसारे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। निवडणुकीमध्ये झालेल्या एकूण 14,620 मतदानापैकी 787 मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला आहे। त्यामुळे नोटाच्या मतदानाची टक्केवारी 2.64% इतकी झाली आहे। विजयी उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या डॉक्टर योगिता जिते चौरे, तर नगरसेवकपदी प्रभाग क्रमांक 1 मधील विजयी उमेदवार योगेश सोमनाथ नेरकर भाजपा, भिकुबाई वसंत मालुसरे शिवसेना, प्रभाग क्रमांक 3 मध्ये कौसर याकूब खान शिवसेना, प्रशांत पांडुरंग चौधरी शिवसेना, प्रभाग क्रमांक 4 मध्ये शोभा सुभाष नेरकर शिवसेना, विशाल सुनील सोनवणे शिवसेना, प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल अपक्ष, मनीषा संभाजी ढोले भाजपा, प्रभाग क्रमांक 6 मध्ये विनोद मधुकर कोठावदे भाजपा, आशा योगेश महाजन भाजपा, प्रभाग क्रमांक 7 मध्ये गणेश प्रकाश खैरनार शिवसेना, माया दीपक पवार भाजपा, प्रभाग क्रमांक 8 मध्ये ॲडव्होकेट ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे शिवसेना, रेखा दिलीप सूर्यवंशी शिवसेना, प्रभाग क्रमांक 9 मध्ये विजय साहेबराव गांगुडे अपक्ष, प्रज्ञा चंद्रशेखर बाविस्कर भाजपा, तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सतीश बाबूलाल शिरसाट भाजपा व लीलाबाई सोमनाथ राऊत भाजपा। याप्रमाणे भाजपाला 8, शिवसेनेला 8 तर अपक्ष 2 जागांवर विजय झाले आहे। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत। विशेष बाब म्हणजे अनेक उमेदवारांचे विजय होण्याच्या मतांची संख्या ही अत्यंत कमी आहे, तर अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या आणि नोटा या पर्यायाचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आहे। त्याचा फटका इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांना बसला आहे। एकूणच पिंपळनेर नगर परिषदेच्या मतमोजणीचा निकाल घोषित झाल्याने आता खऱ्या अर्थाने या उमेदवारांनी प्रचारात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पिंपळनेर शहराचा विकास करण्यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।